इतिहासामध्ये ज्याचे नाव घेतले जाते ते वीर असतात, पण ज्यांनी इतिहास घडविला ते छत्रपती असतात. भारत भूमीवर अनेक राजे झाले, परंतु राजा शिवछत्रपती यांचं स्थान आजही अभेद्य आहे. शौर्य, धैर्य, स्वाभिमान आणि पराक्रमाच्या अफाट गगनात झेप घेणारा एक झंझावत होता तो छत्रपती शिवाजी महाराज. केवळ तलवार चालवणारा योद्धा नव्हे, तर दूरदृष्टी असलेला प्रशासक, सर्व धर्म स्वभाव मानणारा धर्मनायक आणि जनतेसाठी जीव ओळून टाकणारा राजा होता. शिस्तबद्ध मराठा सैन्य, कडेकोट किल्ले, जलद गनिमी कावा आणि साक्षात भवानीचे आशीर्वाद लाभलेला हा राजा आजही लाखो लोकांच्या हृदयात जिवंत आहे. त्यांच्या पराक्रमाचे आणि दूरदृष्टीची साक्ष देणारे गडकिल्ले हे केवळ दगड-धोंड्याच्या ढिगाऱ्या नाहीत, तर ते शिवकालीन वैभवाचे साक्षीदार आहेत. आता या वैभवाची दखल युनेस्कोने घेतली आहे. हे प्रत्यक्ष शिवप्रेमींसाठी अभिमानाचे क्षण आहेत. नमस्कार मंडळी, मी दीपक इटणारे आणि आपण पाहतात विदर्भ लाईव्ह. चॅनलवर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा जागतिक सन्मान आपल्या समोर मांडताना मला अभिमान वाटतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा आणि वैभवशाली इतिहासाचा जागतिक स्तरावर गौरव झाला आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत आता मराठा साम्राज्याच्या 12 ऐतिहासिक किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत महाराष्ट्रातील 11 आणि तामिळनाडूमधील 1 किल्ला आहे. यामुळे भारताचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा अधिक उजवळला आहे. या घोषणेनंतर संपूर्ण देशभरात आनंद व्यक्त केला जात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष अभिमान व्यक्त करत नागरिकांना या किल्ल्यांना प्रत्यक्ष भेट देण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स अकाउंटवर मराठीत पोस्ट करत लिहिले आहे की प्रत्येक भारतीय या सन्मानाने आनंदित झाला आहे. मराठा मिलिटरी लँडस्केप मध्ये 12 भव्य किल्ल्यांचा समावेश झाला आहे. यातील 11 किल्ले महाराष्ट्रातले असून तर 1 तामिळनाडूचा आहे. हे केवळ किल्ले नाहीत, तर मराठा साम्राज्याच्या सुशान, लष्करी ताकद, सांस्कृतिक अभिमान आणि सामाजिक कल्याणाचा दूरदृष्टिकोनाचा गौरवशाली वारसा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स अकाउंटवर मराठीत पोस्ट करत लिहिले आहे की प्रत्येक भारतीय या सन्मानाने आनंदित झाला आहे. मराठा मिलिटरी लँडस्केप मध्ये 12 भव्य किल्ल्यांचा समावेश झाला आहे. यातील 11 किल्ले महाराष्ट्रात तर 1 तामिळनाडूमध्ये आहेत. हे केवळ किल्ले नाहीत, तर मराठा साम्राज्याच्या सुशान, लष्करी ताकद, सांस्कृतिक अभिमान आणि सामाजिक कल्याणाच्या दृष्टिकोनाचा गौरवशाली वारसा आहे. त्यांनी पुढे लिहिले की कोणत्याही अन्यायापुढे न झुकणाऱ्या महाराजांच्या वृत्तीने हे थोर शासक आजही आपल्याला प्रेरणा देत आहेत. मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की या किल्ल्यांना भेट द्या आणि मराठा साम्राज्याचा समृद्ध इतिहास अनुभव घ्या. त्यांनी 2014 मधील रायगड भेटीचं आठवण केली. पंतप्रधान मोदींनी आपल्या पोस्टमध्ये 2014 मध्ये रायगड किल्ल्याला दिलेल्या भेटीचे छायाचित्रांचीही आठवण करून दिली. त्यांनी लिहिले, 2014 मध्ये मी रायगड किल्ल्याला दिलेल्या भेटीचे छायाचित्र आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होण्याची संधी मला लाभली. ही भेट मी सदैव स्मरणात ठेवीन. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आलेले 12 किल्ले कोणते, याचे नाव काय, आपण याच्यात जाणून घेऊया. पहिला किल्ला म्हणजे रायगड. राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी आणि सर्वात शेवटी जिंजी. या निर्णयामुळे राज्यात आणि देशात ऐतिहासिक पर्यटनाला मोठा चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यामुळे गड किल्ल्यांना भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल आणि महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाला नवे स्थान लाभेल. ही मान्यता केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे, तर संपूर्ण भारताच्या शौर्य आणि सांस्कृतिक परंपरेचा जागतिक स्तरावरचा गौरव आहे.